लक्ष्मी रुमाल दे. रुमाल दे. अरे काय चाललंय तुझं लक्ष्मी? लक्ष कुठं आहे तुझं? रुमाल मागितला मी, पिशवी काय देतेस तुम्हाला? रुमाल दे. तू आज काय घालणार आहेस? काय घालणार? अरे हा प्रश्न आहे का लक्ष्मी? मी कपडे घातले, शर्ट अँड पॅन्ट. रात्री कार्यक्रमाला काय घालणार आहेस? ओके, कार्यक्रमाला मी शर्ट अँड पॅन्ट. हे बघ, हे बघ. हे काय? आज रात्री कार्यक्रमाला हे घालायचंस. कशाला? हे बरं आहे की. हे बघ, तू तू हवं तर सोबत नाही तुझ्या बरोबर आणि तिथे येताना घाल. हं? घे. कशाला? अरे कशाला काय वैभव? तू ह्या कपड्यात येणार आहेस का कार्यक्रमाला? लक्ष्मी तिथे काय मला बघायला येणार आहेत का लोक? तुला बघायला येतील ना, तेव्हा तर बघच मी काय करते ते. काय झालं? लक्ष्मी माझं फार मोठं स्वप्न आहे. माझं एखादं मोठं काम जगासमोर येईल ना, तो क्षण मला तुझा हात हातात घेऊन तुझ्या सोबत जगायचं. हो मग करू की तसं. काय माहित ते स्वप्न पुरं होणार आहे की नाही. मुळीच नाही. तुझं कोणतंही स्वप्न अपुरं राहणार नाहीये. ते तू पूर्ण करशीलच, मला पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. पण आज काय झालं अचानक? काय नाही ग, तुझी तयारी बघितली सगळी आणि मग अचानक जरा आठवलं. वैभव, तुझं स्वप्न पूर्ण व्हावं म्हणूनच चाललंय ना हे सगळं. अरे आज तिथे कार्यक्रमात कोण कोण भेटेल तुला? मोठमोठे प्रोड्युसर्स, डिरेक्टर्स येतील, मोठमोठे नट असतील. वैभव, वैभव, प्लीज तू चांगल्या कपड्यात ये. हा प्लीज. हा, मी बघतो कसं काम आटपतंय तसं मी पोचतो. वैभव, अरे वैभव, खूप महत्वाचा आहे आजचा दिवस. अरे किती प्रेमाने आपुलकीने बोलवलंय रे त्यांनी आपल्याला. बरोबर आहे, पण काय ना, मला नक्की माहित नाही ग काम कधी संपणार आहे, मी कधी निघू शकणार आहे तिकडून. सो माहित नाही. मी एरवी कधीही तुझ्याकडनं अशी काही अपेक्षा केली नाही. इथेच ये, इतक्याच वाजता ये असं मी कधीच काहीच म्हटलेलं नाही. पण आज तू थोडा तरी वेळ काढावास असं मला मनापासून वाटतं. बाबांसाठी, माझ्यासाठी. त्यातूनही तुला काय महत्वाचं वाटतंय ते तू ठरव. वैभवराव, थोडक्यात काय तर आजचा आपला परीक्षेचा दिवस आहे. चल. काय कसं काय वाटतंय? हो. नाही नाही, अजिबात नाही, बँकिंग वगैरे अजिबात नाही, टेन्शनच आहे. उलट अजून चालू आहे शूट आमचं. हो, वाट बघतोय पण. हो, थँक्यू थँक्यू थँक्यू, अगदी मनापासून थँक्यू. बाय बाय बाय. अरे वा, सॉलिड हवा आहे आपल्या सिरियलची बाहेर. हो रे विराज, मला पण एवढे सकाळपासून फोन आलेत ना, ऑलरेडी 2दा बॅटरी चार्ज करायला लागली. मला तर इतके मेसेजेस आलेत ना, मी वाचले पण हे सगळे अजून.
खरंच इतक्या सिरियल्स केल्या पण या शोची हवा काहीतरी वेगळीच आहे हा. हा तेही खरंच आहे म्हणा. मॅडम लकी आहेत ना आपल्याला. पहिला शो, त्यातही त्यांचा एवढा गाजावाजा. शी इज लकी फर्स्ट. एके लक रे, दुसरं काही नाही. लक लक. नाही तर आम्ही बघा ना, एवढ्या फिल्म्स केल्या, किती नाटकं केली, पण त्या टीव्ही सिरियल्स केल्याशिवाय कोणी ओळखत नाही.